आयुष्याची व्याख्या ही अनुभवातूनच मिळते. कारण की कसं आहे, परिस्थिती गरीब असो की श्रीमंत असो, आहे त्या परिस्थितीमध्ये आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे कसं आयुष्य सुंदर होत जातं. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ताई आलेली आहे आणि ती एक दिवस थांबलेली आहे आणि त्यामुळं मग म्हटलं चला आज ती जाणार आहे. त्यामुळं लगेचच सकाळी स्वयंपाकाला घेतलं. स्वयंपाकामध्ये पकोडे बनवायचे होते आणि बाकीचं सगळं बनवून झालं होतं. आता शेवटी फक्त पकोडे तेवढे बनवायचे राहिले होते. लेकरांसाठी फिके बनवले आणि आणि सर्वांसाठी वेगळे बनवले होते. त्यानंतर लगेचच स्वयंपाक झालेला होता. स्वयंपाक वाढायला घेतला. दोडक्याची भाजी, खीर, सलाद, पोळी आणि पकोडे, लोणचं एवढं सारं होतं. भाऊजीचं आणि ह्यांचं जेवण करून झालं. दोघांचं जेवण करत असताना पार्थ ॲटो चालवत होता. त्यानंतर भक्तीची आई गेली म्हणून तिला खूपच बोर होत होतं. त्यामुळं मग चला म्हटलं आज थोडंसं बाहेर जाऊन यावं, तिला पण फ्रेश वाटेल आणि लेकरांना पण फ्रेश वाटेल. त्यानंतर चेंज केला आणि लगेच गार्डनला आलो. गार्डनला आल्याच्यानंतर लेकरांनी थोडंफार खेळ खेळला आणि त्यानंतर लगेचच भक्तीचा मूडही फ्रेश झाला आणि लगेचच आम्ही गार्डनमधून घरी यायला निघालो. येताना अहोंनी पाणीपुरी खाऊ घातली. ह्याचं जर तुम्हाला फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर मी लवकरच आपल्या चॅनलवरती